बापा रे, हे का होय बाबा? असे टमाट्यासारखे लाल कोण झाले बाबा तू? सगळ्या बाया मावर थुतू करू आल्या आणि तुम्ही लाल कोण झाले? बाया काय बाया ते थुतू तर करावं राहते. बाया बाहेर काय डोकसा आहे? बाहेर काय डोकसा आहे? तुमच्या यानं थुतू करू आल्या सगळ्या ते बापा. माझ्या मी काय केलं बा? काही सांगता आपलं माझ्यानं कोण थुतू करतील राव? नाही तर काय, नवरात्रात एक कार्यक्रम नाही ठेवला आहे यावेळेस. सगळं ते तुमच्या हाती आहे ना. तरी एकही कार्यक्रम नाही ठेवला. त्या बाया म्हणते लहान लहान लेकरी जाती होतं ते सगळे कार्यक्रम मध्ये रोज. आता देवी उठावर आली, एकच दिवस राहिला आणि तरी एकही कार्यक्रम नाही झाला. आता एवढ्यासाठी एवढं फुगा लागते का मग? लाल टमाट्यासारखं व्हावं लागते का? मला तर लाजच नाही ना, जनाची ना मनाची. हा, तुम्हाला कोणी बोलते तुम्हाला काय? हा, तुम्हाला काही वाटत नाही, मला वाटतं ना. मग आता मी काय करू तू सांग? हा, काय करू आता? ते घरी घरी जाऊन सांगू माझ्या बायकोला असं म्हणू नका म्हणून? अरे बापा तसं नका म्हणू, पण एखादा कार्यक्रम तर घ्यायला पाहिजे ना. एखादा कार्यक्रम घेतला की झालं. आता 8 दिवस राहिले, एक तर कार्यक्रम घे. का मॅट झाली का? हा, आता कोणता कार्यक्रम होते का? काही आपल्या लेखाचं लावलं जा ते काही कार्यक्रम काही नाही होत. काही मला नको सांगू. तुम्हाला काय काही वाटतच नाही, काय इंटरेस्ट नाही तुम्हाला. राहू द्या, मीच करतो सगळं, तुम्ही काही नाही फक्त पाहिजा. हा जाय कर, काय करतो तर मोठी सांगू राहिली करतो करतो. जा कर. हा ना, थांबा ना, दाखवतो ना, करू ना, दाखवतो ना. नाही नावाची शकुंतला नाही, मी शकुंतला आधी सांगतो. सांग मग ते काल बोलाल मला. हा, काय काम म्हटलं? हा, तू आता एक काम कर. हा, मी जसं सांगतो तसं करतो. हा, तुला एखादा सोबती घे आणि गावात दोन दे. आणि या बाहेर सांग ना, आज संध्याकाळी द्यायचं कार्यक्रम आहे. आखरीचा दिवस आहे तर जोरदार कार्यक्रम करायचा आपल्याला. आणि दोन दे का? बरं बरं, कार्यक्रम काय हा, काय ते असं तुला काय करावं लागते? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर फक्त तू. हा, आता फोन काढला हा. ते मोतीराम बोले विचारतो कायचा कार्यक्रम म्हणून. लवकर खियात फोन ठेव, त्याला माहित नको पडतो कार्यक्रम म्हणून. काही सांगा नाही लागत त्याला. मी आयोजित केला, मला माहिती आहे कायचा कार्यक्रम आहे, कोणालाच माहित नाही. ते धनिया घेऊ का मला सोबती? हा, हा घे, धनिया घे कोणाला घे. नाही धनिया राहू दे, ते शाळेत जायला ते राहू दे. मग आता कोण घेतं? ते शाळेत जायला येतं. आहे ना, ते गणे आहे, पुदिन आहे, डझन आहे. काय तुम्ही त्याच्यातला सोबती जातो. कोणी घेणार बापा, कोणी घेणार? फक्त लवकर सांग. काय जमादार कुकडे आले इकडे आज बा? इकडे कसे काय भटकले तुम्ही? अरे बा काय जग आहे? हा, अरे मागच्या वर्षी पैसे राहिले ना, ते मागायला आलो बा. आता काही जण इकडे मागच्या वर्षी पैसे राहिले अजून नाही दिले. सांगा बापा रे, मागच्या वर्षी कोणाच्या इकडे राहिले बाबा? अजून एवढं मागच्या वर्षी ठेवले तुम्ही, ठेवायला पाहिजे का? आपल्या गाले लोक माहित नाहीत तुम्हाला. बोलले की बोलले, मग देतच नाहीत ते. हो ना, हो ना, ताई बरोबर आहे ना. त्यासाठी या वर्षी आता पहिले मागू राहिले पैसे, त्याचे मजूर पाठवत नाही त्याच्या वावरात. पाहिजे तू. हो तसंच करत मी, नाही तर देत नाहीत बरं लोक. आपलं पाहिजे आपल्याला ते पराठी द्यायचं ना, तसं लागतील मग आपल्याला 2-3 बाय. आता पहिलं द्यायचं ना तर पाहिजे तेवढं. आता इकडे बाकी आहेत काय? मागच्या वेळेसचे काही बाकी असतील ना सांग. नसतील तर मग पाठवतो, नाही तर मग काही पाठवत नाही. नाही नाही, आपल्या इकडे कायचं काय बाकी, सगळं हिशोब क्लिअर आहे आपला तुमचा, काहीच बाकी नाही. हो काय? खरं खरं सांग. घरी जाऊन मग डायरी पाहिलं निघाले मग कधी देत नाही आपण बाय. हो, यावर्षी कडक काम आहे आपलं. अरे काय मोतीराम, कुकडे झाला म्हटलं? आता कुकडेच जाऊ. आता ते मजुराची दमदम आहे ना, मजूर पाहिजे होता तर जमादार भेटतो म्हटलं आता, आहे की? लेका अजून तर सोयाबीनचा हिरवगार आहे रे. हा, आता आतापासून काय मजूर पाहून ठेवून राहिला? टाईम अजून तर 15-20 दिवस. त्यासाठी नाही पाहिजे मला पराठी नाही ना. पराठी द्यायचं घेतून काढून बा, आहे की? ते मजुराचं म्हणून घेतो, मग ऐन वेळेस भेटत नाही, मग इकडे तिकडे हिंडा लागते, आहे की? बरं बरं, हे अटी जाण ते जमादार घे ना विचारून काय आहे तर त्याला. अरे बरं झालं मोतीराम भाऊ, तुम्ही इथेच भेटले. मी तुमच्या इकडेच येऊ राहिलो आता. अरे हो काय, बरं झालं सारखं मी तुमच्या इकडे येऊ राहिलो दादा. ते आपलं मजुराचं पाहायचं होतं, त्यासाठी आलो का? हो काय? देऊन देऊ ना मग, पाहू ना. आता सोयाबीन तर तुमचा अजून हिरो आहे की. तर तुमचे मागच्या वर्षी बा ते सोयाबीनचे, पराठीचे, कापसाचे पैसे गिसे राहिले बा, ते देसान तर बा मग. देतो ना काय गाव सोडून चाललो काय कुठे? हा, देतो ना. नाही नाही, गाव सोडून नाही जायची गोष्ट, पण आम्हाला पाहा लागते मागच्या वर्षीपासून आहे ना. हा, अजून मागच्या वर्षीचे पैसे नाही दिले. आता यावर्षी कसं मजूर मी तुम्हाला सांगा तुम्ही. देतो ना. आता देवी होऊ दे ना पुरं. देवी झाल्यावर आपल्यावर ते बाया बसून दे कापूस गेले, एक साथ दोन्ही याची मजूर घेऊन घे. हा, मग काय ते हिशोब पाहून घेऊ आपण. नाही 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 नाही, ते नाही बाबा. पहिले हा मागच्या वर्षीचा क्लिअर करून टाका आणि मग ते पाहू आपण काय आहे तर बाया टाकतो, नाही तर राहू द्या मग दुसऱ्या गावच्या पाहा तुम्ही. थांब रे बाबू, मज्जा आला तू. त्या दिवस आले नाही, मज्जा आला तू. तुला दाखवतो ना झटकाच, थांबतो फक्त. बरं बा, पाहतो मग मी, सांगतोच तुला. काय तर देतो त्या पैसे, तू टाकून देस तेवढ्या. काय जमादार लस गडबड बाबा, पैसेच मागू राहिला नाही आता. हा, गड्ड्या छापता काय जे काही गड्ड्यान फड्ड्या. मागच्या वर्षीचे देऊन नाही राहिले ना, काय गड्ड्या छापतं. आता जो पैसे देईन त्याच्याच वावरात मजूर टाकतो पण. हा, त्याशिवाय टाकतच नाही आता.
हो हो हे मस्त केलं रे, दिवस नको सहायचा मजू. आपलं पाहिजे फक्त आपलं याचं नाले की देतो, आपलं काही नाही येत इकडे. हा आपला हिशोब क्लिअर आहे. आपण बाहेरच चांगल्या मागच्या वर्षी झाल्या. आपली खेळी किडी होती त्याच्यानं काही लागल्या नाही आपल्याला बाहेर. हो हो ते माहीत आहे मला, तसं काही वांधा नाही. पाहून घेऊ ना तुमचं. हां काय जमादार भाऊ, हा पैशाला बा पहिले शेण टाका आता. हा आपल्या बाहेर तिकडं आपल्याला पाहिजे बाया घे तर देता बा तेवढे काय आहे तर. हो ना देऊ ना. पहिले ते मागच्या वर्षी पैसे दे, तर इकडे बाकी आहेत. माझ्याकडे काय काही पैसे बा? काही नका सांगू, आपला हिशोब क्लिअर आहे. पाहून घे जा. आपण काही पैसे ठेवले नाहीत तुमचे. नाही आहे ना वाटते, काहीतरी बाकी राहिलात ना काहीतरी तरी. तुला नाही माहिती, बाबाला माहिती असेल. बाबाला काय माहिती असेल, हिशोब माहिती आहे ना सगळा. मला माहित आहे की त्याला माहित असेल, तुम्हीच सांगा आता. मी डायरेक्ट पाहिलं तर ना नाव जसं काहीतरी. हां चंद्याचं होतं ना ताना काहीतरी बाकी आहेत 2-3 हजार, मला माहिती आहे ना. चष्मा लावून पहा, दिसते का मानावं काही राजू आपलं काही बोलता. दिसलं तर पहा, सांग जा. हिशोब असला तर देऊन देऊ बा तुमचे काय असतील नसते. बरं पाहतो ना मी. बाय देतो ते हिशोब गिशोब एक बार मला पाहू दे. पैशाचं काय झालं मग बाय म्हणते तेव्हा देऊन दे तुले. ऐका हो ऐका, सूचना सर्वांसाठी सूचना. काय बघ कायची सूचना आणली आता ना. काय होय रे गणे, सूचना कायची सगळे घरांना सांगतो ना, सगळे सांगतो ना. मी कायसाठी आलो सांगायसाठी चालू ना, काय का ना तुम्ही. तर आज आपल्या देवीपाशी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे. तर सगळ्यांनी हजर आहे. रात्री 8 वाजता आरतीच्या नंतर कार्यक्रम सुरू होणार आहे. डान्सचा कार्यक्रम आहे. हे कायचा कार्यक्रम आहे रे मोतीराम? हां कायचा कार्यक्रम ठेवला बा ते आता देवी उठायच्या वक्त? मला असतं नाही माहित बा कायचा कार्यक्रम. मी अध्यक्ष असून मला माहित नाही कायचा कार्यक्रम. नाही आता काही कोणता कार्यक्रम ठेवला नाही. पोट्टे, तुला कोण सांगलं कार्यक्रम आहे? हा काही लेका काही बकलतं का रे? कोण सांगलं तुला कार्यक्रम कोण ठेवला कार्यक्रम? ते तर मला शिल्लक माहित नाही. ते तुमच्या घरवाल्याला माहित आहे. ते सांगा असं सांग. मी असं सांगितलं बा. आता तुम्ही पहा काय, आता तुम्ही नवरा बायको भांडायचे काय करा बा. तुमच्या भांडणं चालूच असतात. मला माहित नाही, मी सांगितलं मी सांगितलं. काय भेटाळ बोटतो रे बाबा हे. एक काम धाडाचं नाही करत लेवाचं. मंडळी रात्री 8 वाजता हजर राहा. कार्यक्रम आहे का देवीचं, सगळं हजर आहे का? माय मी तर देवी उठ्यावर आली आणि आता कार्यक्रम ठेवतात. सांग आता निराश झाले का लोक? आता लोक ठेवले नाही, आता जेवायला सांग. तर चला सगळ्या गावकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे, कार्यक्रम सुरू होत आहे. लवकरात लवकर आपापली जागा घेऊन जातात. नंतर जागा भेटणार नाही. डान्सचा कार्यक्रम आहे. आपल्या गावातल्या त्रिमूर्ती डान्स करण्यासाठी स्टेजवर येत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अरे लवकर बाजून आहे लवकर तू. भाऊ द्या मला आता कार्यक्रम मध्ये काय होय बस झालं ते काय गोष्टी आम्हाला ऐकू द्या तुमकडे. झालेल्या सामी गाण्यासाठी खूप बक्षीस आलेले आहेत. पण त्या अगोदर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एक वेळ. आता नुकतंच सदर झालेल्या सामी गाण्याला खूप बक्षिसं मिळाले आहे. यानंतर दुसरं गाणं येत आहे, ते म्हणजे आपली कोमल कली घेऊन येत आहेत. गावची कोमल कली, गावची शान, गावची मान, म्हणजे मोतीराम भाऊची धर्मपत्नी. जोरदार टाळ्या होऊ द्या एक वेळ त्यांच्यासाठी पण. बापरे, आता डबल एक स्पेशल डान्स घेतला का बा, गम्मा दे काढायचं. पहिले डान्स मध्ये कशी नाही लवकर सटकायला पुरते बा. येतो इथं डान्स लागायचे पहिले, सगळे लोक आपल्यावर हसायचे. निघ मोतीराम लवकर येतो. अरे कुठं चला मोतीराम भाऊ, थांबा तुमच्या बायकोचा डान्स आहे ना राजू. थांबणार बा, जाऊ दे ना, मला अर्जंट गेले ना, जाऊ दे ना मला. काय माणसं आहे राजू, 5 मिनिट थांबू नाही शकत का तुम्ही? काही आपलं जबर मा डोकसं नको जायचं तिकडं. हो तिकडं पुढलं